कशाला तोडवर करून म्हणतोयस सगळं झालं म्हणून? हा बरे झालं सूर्या, तू दुकानातच आहे. समजाव ह्याला आता. काय झालं मावशे? सांग की आता सूर्या दादाला. काय झालं रे? अरे घाबरतो या तुला तो. अरे सूर्या, जेव्हापासून तू वाजत गाजत तुझ्या भाच्यांसनी घरी नेलं या, तेव्हापासून म्हणतो या की तुझ्या दोन्ही पैकी एका भाचीशी लग्न करणार आणि तिलाच आपल्या घरची सून करणार म्हणून. काजू आता काय ह्याचं खरं नाही लागा. काय म्हणला तू? तुला माझ्या बहिणींच्या पोरीशी लग्न करायचंय? तुझी हिंमत कशी झाली? तुला माहितीये का, एका भावाला जेव्हा एक नाही, दोन नाही, चार चार बहिणी असतात ना, तेव्हा त्याला रात्र रात्रभर झोप लागत नाही. अरे गेले कित्येक वर्ष एक दिवस पण मी शांत झोपलेलो नाही. आता पण माझ्या भाच्यांच्या काळजीने माझी झोप उडाली. जी चूक मी माझ्या बहिणींच्या बाबतीत केली ना, ती भाच्यांच्या बाबतीत अजिबात करणार नाही मी. जोपर्यंत त्यांचं चांगल्या मुलाशी लग्न लावून देत नाही ना, तोपर्यंत या मामाला अन्नाचा एक घास गोड लागणार नाही. अरे मामा म्हणजे कोण आहे माहिती का? अरे मामा म्हणजे ज्या नात्यात माया आणि मान दोन्ही पण असतं ना, तो असतो मामा. अरे भाच्याची जबाबदारी घेतो तो असतो मामा. त्यांच्या चांगल्यासाठी धडपडतो तो असतो मामा. तुला काय वाटलं तू लहान आहेस म्हणून मी तुला सोडून देईन? अजिबात नाही. इथून पुढं माझ्या भाचींचं नाव जरी काढलं ना तू, लक्षात ठेव. काय मन माझ्याबरोबर. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे बांधव आहेत. जगातल्या सगळ्या मुली माझ्या बहिणी आहेत. माझ्या बहिणी. आता कसं काम लहान मुलांच्या डोळ्यात पाणी चांगलं नाही दिसत. हस हस हस. चॉकलेट दे रे. हा ठीक आहे दादा. माझ्या भाचींसाठी ना मी लाखात एक मुलगा शोधणार आहे. त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहायचं. काय काय आजी काय पाहिजे? ते सूर्याने मला पाठवलं होतं बाळासनी मालिश करून आंघोळ घालायला. आजी पण तुम्हाला कधी बघितलं नाही या गावात आधी? आता या गावचीच नाही मी, मग कसं बघणार तुम्ही? आमच्या गावात माझं लय नाव आहे सुईन म्हणून. बाळातपणापासनं मालिश करण्यापासनं ते आंघोळ पोरासनी घालण्यापर्यंत काम करते मी. म्हणून तर सूर्याने तर पाठवलंय मला. मी दादाला फोन करू का? पुरीनो, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मग तसं असेल तर जाते मी. नाही आजी थांबा, या तुमच्याच नाती असं समजा. होय का? मग माझ्या नातीसनी चांगली मालिश करून आंघोळ घालते. अगं किती चांगले, लई छान आहेत ग बाळ माझी. जावा जावा तेल घेऊन या, जावा लवकर. आजी कुणाजवळ एवढा वेळ शांत राहत नाही हो या. तुमच्याकडे छान राहिल्या. मग अनुभव आहे मला. चांगल्या गरम पाण्यानं आंघोळी घातल्यात त्यासनी. आता 2-3 तास उठायचे नाहीत. तुझ्या पुरीले गोड आहेत बघ. आमच्या ते जॉक्कावरच गेलेत. आता डोळा लागलाय त्यांचा. तुम्ही अजिबात बोलू नका. जावा तुम्ही तुमची कामं करा. झोपू द्या त्यांना. बरं आजी, तुम्ही आहे ना अजून थोडा वेळ? मी आलेच 5 मिनिटात. तुम्ही बसायचं. बरं बरं, जा जा.
झोपल्यात झोपू दे. आता माझं काम झालंय, ते आता गाढ झोपलेत. आता मी जाते, उद्या येते. हा बराच वेळ झाला काही आवाज नाही. लईच गाढ झोपल्यात वाटतं. राजू! राजू! काय झालं अक्का? अक्का कुठे आहेत माझ्या भाज्या? काय करतायत? हे काय अक्का, आपली बाळ कुठे आहेत? अक्का तू बस इथं बस. घरात आलेली म्हातारी होती ना, तीच घेऊन गेली असणार आपल्या बाळाला. पण ती म्हातारी असलं का करेल नाही माहिती, पण तीच होती ना आपल्या बाळांजवळ. तुम्ही ते समजा सोडा. राजू जा आधी दादाला कॉल कर, त्याला समजा सांग. अक्का राजू, बोल की राजू. दादा काय काय झालं? का रडतेस तू? दादा आपली बाळ. काय झालं बाळांना? दादा अरे तू त्या म्हातारीला पाठवलं होतं ना, तिनं आपली बाळ. मी अरे मी कुठल्या म्हातारीला पाठवलं होतं? दादा रे ती म्हातारी आपल्या घरी आली आणि तिने सांगितलं तू पाठवलंयस तिला, म्हणून तिला आम्ही घरात घेतलं. तिने तिने पाळण्यामध्ये खोटी बाळं ठेवली आणि आपली बाळं, अक्काची बाळं घेऊन गेली दादा. काय? हो दादा, आपल्या बाळांना काही होणार नाही ना? नाही नाही काय होणार आपल्या बाळांना. तू शांत हो, तू शांत हो. मी आलो लगेच तिकडे. हा हा ठेव फोन. काय झालं आता? तेजूच्या बाळांना कुठल्या तरी म्हातारीनं पळवून नेलंय. आपल्याला लगेच निघावं लागेल. ज्याने कोणी केलंय ना त्याला जिवंत सोडणार नाही सूर्य. छत्री, अरे कुठं आहे तुझी म्हातारी? येते का नाही? आणि हे तरी कामाची आहे का? नाही तर आतापर्यंत झालं तेच व्हायचं. नाही नाही डॅडी, अहो असं होणारच नाही. आणि आपण चांगलाच विचार करायचा, म्हणजे मग आपल्या मनासारखं होतंय. हा अरे मनासारखं काही घडना म्हणून तर आमची तळपायाची आग मस्तकात आली 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 आली. म्हातारी, तोंड वर करून फोनवर आम्हाला म्हणली होतीस काम होऊन जाईल. काम झाले का? म्या हातात घेतलेलं काम झालं नाही असं होणारच नाही. तुम्ही सांगितलेली दोन्ही बाळं आणल्यात म्या. अरे वा 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 वा, लय मोठं काम केलंस तू. दे छत्रीकडे दे. हा असं कसं? पहिलं माझं पैसे टाका. येडी बिडी बाटली काय तुम्हाच नाही? ए छत्री, म्हातार लय शहाणी दोंड. ए म्हातारे, एक हे पैसे आणि ते ती बाळ इकडं. ये म्हातारी, आता इथून निघायचं आणि परत या भागात दिसायचं नाही. हा निघ. होय होय. सूर्या, लय उडत होतास. आता बरोबर जमिनीवर येशील. लय वेळ लागणार नाही आम्हाला तुझे पंख छाटायला. हा ए छत्री, चल.
डॅडी बाहेर या बाहेर या डॅडी डॅडी बाहेर या डॅडी सूर्या काय झालं एवढं का चिडलायस डॅडी कुठं बाहेर बोलव त्यांना अरे होय की पर काय झालंय ती तरी सांग काय झालं माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ना याचा नमुना दिलाय त्यांनी आज आम्हाला अगं मी आणि तुझा घरात नसताना एका म्हाताऱ्या बाईकडून चिजूची बाळ पळवले त्यांनी काय हा कुठे ते बाहेर बोलव त्याचा जीव घेणार आहे मी बाहेर बोलव तुळजा अगं काय बोलतोय सूर्या तेजूची बाळ हो आणि एवढंच नाही आपल्या बाळांच्या जागी खोटी बाळं ठेवून गेली ती बाई का तर घरातल्या माणसांना संशय येऊ नये म्हणून अगं पण मालक ही समजा कसं करू शकते ती आज सकाळीच गडबडीने शहरात गेले ती कामासाठी मग हे सगळं ना त्यांनी आधीच ठरवलेलं असणार त्यांच्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून हे असं बाहेर जायचं नाटक करत असतील ते एखाद्या माणसाला फसवायला ते कुठल्या थराला जाऊ शकतात हे माहिती आहे ना सूर्या ते कामासाठी बाहेर गेलेत यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये तेव्हा परमेश्वरा मला वाटलं होतं तेजूची बाळ त्या घरात तरी सुरक्षित असतील माझी समधी काळजी मिटली असं वाटलं होतं मला पण हे समजा काय होऊन बसले मालकांनी खरंच ओय हत्या दुसरं कोण बाळ पळवल ते पण असं घरात घुसून दुसऱ्या कोणाच्या धाडच नाही हे डॅडीनेच केलंय माहिती आहे मला या सगळ्या कारस्थानासाठी नाही त्यांना पश्चाताप करायला लावला ना तर नावाचा सूर्या नाही चल तू शांत शांत हो अक्का इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब काय झालं तुम्हाला साहेब कुठे हळू 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 साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या कंप्लेंट लिहून घ्यायलाच बसलो आम्ही जे काय सांगायचं ना ते शिस्तीत सांगायचं काय पोलीस स्टेशन आहे घर नाही आहे सर माफ करा पण गोष्ट जशी घडली म्हणून ताबा सुटला त्याचा असं काय घडले पण रस्त्यावरूनच आरडत ओरडत निघाला तिकडे हे बघा साहेब माझ्या 2 लहान जुळ्या बाच्या घरात झोपले असताना एका मात्रेनं पळवून नेलं त्यांना बाच्यांना पळून नेलं म्हणजे तुम्ही घरात असताना एक म्हातारी येऊन त्या बाळांना घेऊन गेली आणि घरातली मोठी माणसं काय त्या बाळाशेजारी झोपा काढत बसली होती काय हे बघा साहेब तुम्ही परिस्थिती समजून घ्या त्या म्हातारीनं हे सगळं फसवून केलंय अरे यांची केस लिहून घ्या बोला किती वाजता घडले आता थोड्या वेळापूर्वी हे बघा तुम्ही लगेच तपास केला ना तर बाळ इथंच कुठेतरी सापडतील म्हातारी आणि डॅडी त्यांना घेऊन जास्त लांब गेली नसणार काय म्हणाला तुम्ही काय नाव घेता तुम्ही म्हातारी नाही नाही त्यानंतर अजून दुसरं कोण डॅडी म्हणजे जालिंद्र निंबाळकर त्यांचं पण नाव लिहा FIR मध्ये ए तू नको आम्हाला काम करायला शिकू काय आम्हाला समजतं काम कसं करायचं ते इथला इन्चार्ज होतो का हो सर पण माझ्या भाच्या अरे हो किडनॅपच झाल्यात ना सापडतील मग मारून तर नाही टाकलं कुणी साहेब त्यांना काही झालं ना तर सांगून ठेवतोय सगळं जाईल मी हा सूर्या सोड साहेबांना सोड सूर्या सोड सूर्या सोड सूर्या सोड बरं त्यांना तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हा तुम्ही इथं आमच्या रक्षणासाठी विसरला का तुम्ही हा सोड सोड शांत हो तू सरकारी ड्युटीवर असणाऱ्या माणसाच्या वर्दीवर हात टाकलेत लक्षात ठेव
बघतो तुझी कंप्लेंट कोण घेते ते. ए टाका रे आतमध्ये. सर प्लीज तुम्ही असं नाही करू शकत. हे बघा, मला माहिती आहे सूर्य चुकला, पण तुम्ही काय बघताय ते बघा ना आधी. तुम्ही आता जे काही बोललात, जे काही वागलात ना, ते सुद्धा चुकीचं आहे. आणि मी हे सगळं फोनवरती रेकॉर्ड करून जगाला दाखवेन की तुम्ही कसे वागताय ते. साहेब, पोलिसात भरती होता त्यावेळी तुम्ही एक शपथ घेता ना, काय म्हणतात ते, सदरक्षणाय खल निग्रहणाय. याचा अर्थ एकदा मी वाचला होतं. चांगल्यांचं रक्षण करण्यासाठी आणि वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी तुमची नेमणूक केली. तुम्ही काय करताय? तुमच्याकडे आशेने आलेल्या माणसाला तुम्ही धमकवताय. अहो, आशाने माणसं तुमच्यावर कसा विश्वास ठेवायची? बघा, पोलिसात चांगली चांगली माणसं आहेत, त्यांचं नाव नका खराब करू. मी हात जोडतो तुमच्यासमोर, वाटल्यास पाया पडतो. या बाहेर लिहून घ्या माझी. हे बघा सर, आम्ही ना खूप साधी माणसं आहोत. छोटी वस्तू जरी हरवली ना तरी घाबरून जातो. इथे तर घरातली बाळं कोणीतरी पळवून नेली आहेत. सर तुम्ही प्लीज समजून घ्या. सूर्याची मनस्थिती नाही आता विचार करण्याची, म्हणून त्याचा ताबा सुटला. तुम्ही प्लीज आमची कंप्लेंट लिहून घ्या आणि आमच्या बाळांना शोधा. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. हवं असेल तर सूर्याच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण प्लीज आमची कंप्लेंट लिहून घ्या. हो, माझी माफी मागण्यापेक्षा आहे ना याची गुर्मी कमी करा. काळे, यांची केस लिहून घ्या. बसा तिकडे. तरी तुमच्या विरोधात सूर्य इथे तक्रार द्यायला आलाय. टोन वर करून सांगतो काय आम्हाला? असं कोणी बी आमच्या विरोधात कंप्लेंट करून तू काय घेशील कधी? फुकट पोचला का तुला? ऑलरेडी ते मागच लागले आहेत. तुमची मुलगी म्हणे त्यामध्ये. बघा, ते ऐकत नाहीत बिलकुल. बाकीच्या गोष्टी सांगू नको. इथून पुढे 2 तासात आम्ही साताऱ्यातून बाहेर पडू, मग बघू काय करता येतं ते. आणि परत फोन करून आम्हाला सांगू नको, हे ऐकत नाही ते ऐकत नाही. सांगितलेलं काम झालं पाहिजे. येऊ. ठीक आहे, ठेवतो.